इतक्या सगळ्या संघर्षानंतर सत्ताधारी बाकेवरती तुम्ही सध्या बसताय, कशी भावना आहे? अतिशय आनंदाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे। आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याचा आनंद संपूर्ण महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि ज्या ज्या मतदारांनी मतदान केलं त्या सर्वांना आहे। कारण विकासाकडे नेणारा महाराष्ट्र जर कोण करणार असेल तर ते देवाभाऊ करणार आहेत। कष्टकरी शेतकऱ्यांच्यासाठी हिताचे निर्णय कोण करणार असतील तर ते देवाभाऊ आहेत। चुकीचे निर्णय रोखणार असतील तर ते आमचे देवाभाऊ आहेत। त्यामुळे देवाभाऊंच्या नेतृत्वातले सरकार 5 वर्ष कटिबद्धतेने जनतेच्या राज्याच्या विकासाचा विकास करेल याची मला खात्री आहे। बरं, एकीकडे तुम्ही जिंकला, एकीकडे ईव्हीएमचा विषय पुन्हा काढला जातो। शरद पवार म्हणतात की आता ईव्हीएम बाबत मोर्चा काढायचा, त्यावर सोमवारी बैठक होईल। या मोठ बांधली जाते, तर राहुल गांधी सुद्धा मार्केटवाडीमधून आता त्या ठिकाणाहून लॉंग मार्च काढणार आहेत, कसं पाहता याकडे? माझं म्हणणं एवढं फार स्पष्ट आहे की झारखंडची निवडणूक देखील ईव्हीएमवर झाली। झारखंडच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला। प्रियांका गांधी वायनाडमधून जिंकल्या, नांदेडमध्ये लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार जिंकून आला। अशा परिस्थितीमध्ये स्वतः नाना पटोले जिंकून आले। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडायचं जे निर्जीव आहे, जे बोलू शकत नाही, हे अतिशय चुकीचं आहे, अयोग्य आहे। मला वाटते की अशा प्रकारची भूमिका पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तरी घेऊ नये। पवार साहेबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जनतेचा वेगळा आहे। पराभव झाल्यामुळे कुठेतरी विचलित मन पवार साहेबांचं झालं असावं अशी माझी धारणा आहे। परंतु पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि अशा ज्येष्ठ नेत्याकडनं अशा प्रकारची भूमिका भावना मांडणं हे मला वाटतं राज्याच्या हिताचं नाही, संविधानाच्यासाठी योग्य नाही। आणि ज्या संविधानासाठी आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करून संविधानाचा विचार करतो, त्या संविधानाचा अपमान केल्यासारखं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। दुसऱ्या दिवशी जरांगे पाटील हे ॲक्शन मोडमध्ये आलेत आणि म्हणतात की 5 जानेवारीपर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा, नाहीतर राज्यामध्ये आंदोलन होणार। ॲक्शनला रिॲक्शन निश्चितपणे देईन, त्याच्यासाठी प्रसाद लाड खंबीर आहे। नक्कीच, इतका मोठं तुमचं यश होतं, इतकी मोठी ही विकासाची सुनामी होती। आपण पाहतो बघा, योगेश कदम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत। कसं वाटतंय? नाही, दुसऱ्यांदा जनतेने संधी दिली आहे, त्यामुळे नक्कीच ह्या संधीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विधिमंडळामध्ये आमच्या कोकणातले आणि मतदारसंघातले प्रश्न मांडण्याची आम्हाला संधी मिळणार आहे। तर चांगला उपयोग करून घेऊ। प्रसादजी, तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो। आपण पाहतोय की इतकं मोठं यश मिळालं तुम्हाला, विरोधकच राहिले नाहीयेत, त्यामुळे जबाबदारीनं वागाल। भाजपचे नेते बऱ्याचशे प्रश्न, बऱ्याचशा शंका उपस्थित केल्या जात आहेत, हा संभ्रम कसा दूर कराल? संभ्रम मुळी नाहीच आहे। हा मॅन्डेट जनतेने दिला आहे, हा मॅन्डेट आमच्या लाडक्या बहिणींनी दिला आहे, देवाभाऊंना दिला आहे। हिंदुत्वाचा मॅन्डेट आहे। ज्या पद्धतीमध्ये फतवे काढून मतदान करण्याचे फतवे काढले, त्याच पद्धतीमध्ये हिंदूंनी एकत्र होऊन हे धर्मयुद्ध करून या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला, महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून दिलं, याचा आम्हाला आनंद आहे। नक्की, धन्यवाद प्रसादजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी प्रसाद लाड यांनी आपली भावना मांडलेली आहे आणि इतर जे नेते आहेत ते आता अधिवेशनात यायला सुरुवात झाली। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।